आज मी तुम्हाला दाखवते माझी झटपट होणारी अशी रेसिपी बोंबील फ्राय. मी मस्तपैकी बोंबील वॉश करून घेतलेला आहे आणि हळद आणि मीठ टाकून थोड्या वेळ 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं. आता 5 मिनिट्स नंतर त्याला आपण पातळ मधून चीर मारून घेऊया. त्याच्याने मीन्स ते क्रिस्पी होईल. मी बोंबील कट करून घेतलेले आहे. आता त्यामध्ये मी ऍड करणार आहे मीठ, हळद, लाल मिरची पावडर, 1 टीस्पून बेसन, 1 टीस्पून रवा, अर्धा टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण पॅनमध्ये ऑइल ॲड करून बोंबील फ्राय करायचं. मॅरिनेट केलेलं बोंबील फ्राय करायचं. तर असं एक साईडने गोल्डन ब्राऊन झालं हे आपण त्याला पलटून घेऊ. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. आपण याला साईडने पलटून घेऊ. आपले बोंबील असे छान प्लेटमध्ये काढून घेऊ. तर आवाज ऐकू शकतात किती क्रिस्पी झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झटपट आणि एकदम क्रिस्पी